साहेबांचा आता सत्कार करायचा आहे आम्हाला. मुंडे साहेबांना फार मोठ्या प्रमाणात त्यांचं स्वागत करायचंय असं सगळ्यांनी प्लॅनिंग केलं. 3 तारीख साहेबांनी दिली. बघा आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव किती आहे. साहेब बीड जिल्ह्यामध्ये आलेच नाही नामदार म्हणून. साहेब चौंडीला गेले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीचे अध्यक्ष म्हणून साहेब भगवान करायला गेले भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी. पण साहेब बीड जिल्ह्याच्या वेशीमध्ये आले नाही. साहेबांचा सत्कार करायचा होता, पुड्या उघडायच्या होत्या, आपल्याला रांगोळ्या काढायच्या होत्या, सुवासिनी ओवाळायचं होतं, चमकी सभा करायची होती. एखाद्या सिनेमात जीवन असतं एखाद्या नायकाचं, तसं साहेबांचं जीवन. गरिबीत जन्म घेतला, पायामध्ये पायदान नव्हतं तरी जाऊन शिक्षण घेतलं. कारण मी माझ्या उंबरठ्याच्या बाहेर नाही पडलो तर माझे घर, माझा परिवार, माझं गाव, माझा समाज, माझे गरीब वंचित लोकांना कोण आधार देईल ह्या कल्पनेने बाहेर पडले. एवढ्या जीवनामध्ये कष्ट केले. त्या काळामध्ये जेव्हा साहेब राजकारणात होते त्यांची वडीलधारी मंडळी सांगायची, अरे गोपीनाथ, अरे बघा या पक्षात तू जनसंघात काय करतो, जा काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद सदस्य होशील, पंचायत समिती सदस्य होशील. पण साहेब म्हणजे माझा वेळा विचाराविषय मी त्यांच्यामध्ये कधीच जाणार नाही. साहेबांनी सुरुवात केली आणि जे लोक सांगायचे साहेब पंचायत समिती सदस्य होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, त्या भारतीय जनता पार्टीला सोडल्या. त्या भारतीय जनता पार्टीत राहून साहेब देशाचे ग्रामविकास मंत्री झाले. साहेबांचं जीवन गरिबीतून उंचावर गेलं. बघा या दिवशी सत्कार करायचा त्यावेळी आपल्याला आपल्या नेत्याचा, माझ्या मित्राचा अंतिम संस्कार करायची वेळ आहे. मी आज इथे उभे ते तुम्हाला हे सांगण्यासाठी उभे बोले रे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी उभे ही सत्ता जी आज आली ते आपल्याला पंचपक्वान्नाच्या थाळीवरून नियतीने उठवलं होतं. तुमच्या तोंडचा खास फिरवला होता म्हणून त्या नियतीशी भांडून तुमच्या पायाशी आणून ठेवलेली आहे. ही सत्ता आली. साहेब गेल्यानंतर लोकांनी सांगितलं पंकजात आहे ना केंद्रामध्ये मंत्री करा म्हणून. मी केंद्रामध्ये मंत्री करा अशा लोकांच्या जेव्हा ऐकल्या मागल्या तेव्हा मी नरेंद्र मोदींची अपॉइंटमेंट घेतली. त्यांना भेटले आणि मी मोदी साहेबांना सांगितलं, साहेब मला तुम्ही या लोक मागण्या करायलेत मंत्री करा वगैरे, मला मंत्री नका करू. त्यांना आश्चर्य वाटलं असेल कदाचित, कारण त्यांना वाटलं असेल की मंत्री करा असं म्हणाले. पण मी म्हटलं मला मंत्री व्हायचं नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. कारण मी गोपीनाथ मुंडेची लेक आहे आणि खैरातीत दिलेलं काहीच मला नको. मी सांगितलं की त्यांना मी यात्रा करेन महाराष्ट्रभर. ते सर्वांचे डोळे सुकून गेले. मुंडे साहेबांच्या जाण्याने त्यांचे स्वप्न असले. त्यांच्या जीवनामध्ये स्वप्न भरण्याचं काम मी करेन. मला त्यांना त्यांचं मुद्दा जीवन जगू द्यायचं नाही. मला त्यांना जिवंतपण आणायचं, मला जगू द्या, मला जाऊ द्या. मी महाराष्ट्रावर संघर्ष यात्रा काढली. सत्ता आली. सत्तेमध्ये माझ्या या संघर्ष यात्रेचं योगदान आहे. ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि म्हणून मी आज या मंत्रिपदावर स्वाभिमानाने बसले. कारण हे मिळवण्यासाठी माझं योगदान आहे. पण हे मंत्रिपद माझं नाही. मी मंत्री नाही, मंत्री तुम्ही आहे. तुम्ही हे टोपीवाले बाबा मंत्री आहेत, ते फेटेवाले बाबा मंत्री, ती माझे डोक्यावर पत्र घेतलेली लुगडेवाली मावळी मंत्री, ती छोटी मुलगी मंत्री, हा माणूस होते हे मंत्री आहे. हे साहेबांचं ध्येय होतं सामान्य माणसाला सत्ता देणं. आणि ज्यांनी स्वप्नात विचार केला होता ग्रामपंचायत करायचा, त्यांना साहेबांनी 95च्या काळात आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केला. माझं हे स्वप्न आहे की त्या अधुरे राहिलेल्या काळाची गोष्ट आहे, ती जी कहाणी ती पूर्ण करायची. साहेबांना पाणी द्यायचं होतं शेतकऱ्याच्या शिवारामध्ये, गरिबाच्या दारामध्ये लक्ष्मी आणायची होती. म्हणून जलयुक्त शिवार आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा जन्म झाला. आणि साहेबांनी हे बोलून दाखवलेले वाक्य मी माझ्या कानामध्ये साठवून ठेवले आणि मला सुदैवाने तेच मंत्रीपद मिळालं आणि हे काम करण्याचं मला यश आलं. कोट्यावधी रुपयाचे भंडारे आरोग्य साहेब शिवारामध्ये कितीतरी भंडारा 1-1 कोटी रुपये काय काय करतात. आता तुम्ही सांगा आरोग्य साहेब 25 पंधरा आपण कधी बघितलं होतं का? आमच्या लोकांना माहितच नव्हतं. माझ्या कार्यकर्त्यांनी बरेचदा सांगितलं ते म्हणजे 25-15 काय असतंय मला विचारलं होतं. मी गेले होते एकदा जयंत पाटलांकडे 25-15 मारायला, तर त्यांनी मला 2 कोटी मंजूर केले होते. नंतर थोड्या दिवसांनी ते काय नामंजूर झाले मला माहिती चांगलंच आणि मला मिळाले नाही. माझ्या डोक्यात बसलं होतं मी आता यावर्षी 700 कोटी 25-15 महाराष्ट्रात वाटल्या. 700 कोटी एवढ्या गावामध्ये कुणी वॉटर फिल्टर दिलं, कुणी टेबल ब्लॉक लावले, कुणी मंदिरं बांधले, कुणी स्वयंपाक खोल्या बांधल्या. गावातले छोटे 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 कामं किती मोठ्या प्रमाणात
झाले, कितीतरी कार्यकर्ते वर्षानुवर्ष झगडत होते, त्यांच्या गावामध्ये विकास निधी आपण दिला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत 35,000 किलोमीटरचा आराखडा आहे. 9,500 किलोमीटरच्या निविदा निघाल्या. 2,500 किलोमीटर रस्ते पूर्ण झाले. तुमच्या अखेच मतदारसंघात सुद्धा सांगितलं 100 कोटी रुपयाचे ग्रामीण रस्ते दिलेले आहेत आणि ते पूर्ण पण झाले. मला तर तुमच्याकडे रस्ता चालू आहे, तुमच्याकडे हात टाकणीचा पण रस्ता आपण त्याच्यामध्ये घेतलाय. आमच्या घराने आपण मागितलं होतं इथे चिंचोली माने सर्कलमध्ये त्यांनी काही 1-2 रस्ते मागितले होते. आळसकरांनी मागितले, सगळे रस्ते आपण घेतले. आज सीआरएफचे किती रस्ते आले आपल्या बीड जिल्ह्यामध्ये? आज बीड जिल्ह्यामध्ये 4600 कोटी रुपयाचे नॅशनल हायवे आले. अरे रेल्वे आणि बीड जिल्ह्यात 70 वर्ष झाली या गोष्टीला. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचे रूळ अंतरले गेले. परवाच्या आपल्या अधिवेशनामध्ये बजेटमध्ये 780 कोटी रुपये रेल्वेला मिळाले. तेवढंच आता राज्य शासन देणार. मागच्या वर्षी 1000 कोटी मिळाले. 10-5 कोटी रुपये मिळून 2800 कोटीची रेल्वे कधी होणार होती? आपला तर जन्म तसा केला असता आपल्या लेकरांनी बघितले असते ना, माहित नाही. पण आज ही रेल्वे होते कारण नरेंद्र मोदींनी आपल्या सभेमध्ये शब्द दिला होता की गोपीनाथ मुंडेचं हे स्वप्न मी पूर्ण करणार. आणि तुम्हाला शब्द देते 2019 मध्ये रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी स्वतः प्रधानमंत्र्यांना आम्ही ते पाचारण करणार आणि त्याचा राज्य स्वप्न एवढं काम केले. शेतकरी अपघात विमा योजना काय? आज राशन दुकानांचे प्रश्न आहेत. आज 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ पूर्ण दुष्काळावर कोणत्या सरकारने दिला नाही? आमच्या सरकारने दिला. आज चारा छावण्या, त्या चारा छावण्या ऑगस्ट महिन्यामध्ये कोणत्या सरकारने सुरू केल्या नाही? आम्ही सुरू केल्या. या बीड जिल्ह्याला एवढ्या भीषण दुष्काळामध्ये पाण्याचे टंचाई बसणं त्रास झाला असेल पण त्यांना लोकांना पाण्याची आम्ही तरतूद दिलं नाही. हा दुष्काळ हाताळला, एवढं काम केलं. खतांचे दुकान काय पाहिजे शेतकऱ्याला? शिवारामध्ये पाणी पाहिजे, कृषी पंपाला वीज पाहिजे, वीज यायला पाहिजे, खत पाहिजे. तो काय म्हणतो का मला बंगले बांधून द्या, मला गाड्या घेऊन द्या. फक्त माझ्या कामाचा मी कष्टाचं जे काही काम करतो माझ्या जमिनीत मोठी पिकू द्या, एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही तुमच्या शेतात पाणी दिलं. खत पहिले खताच्या रानात त्याचे भांडण, मारामाऱ्या, पोलीस केस व्हायचे. आता तुम्ही बघा कुठल्याही खताच्या वाटपामध्ये कुठेही गोंधळ नाही, धिंगाणा नाही, मारामाऱ्या नाही. केवढ्या लोकांसाठी काम केलं? आज या गावामधल्या बेघर घरांसाठी, ग्रामीण भागातल्या बेघर लोकांसाठी 2022 पर्यंत आम्ही